मी साईबाबाच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो आणि तिथं मला एक माझ्या ओळखीचे व्यक्ती भेटले. तर त्यांना मी विचारलं, कुठून जाऊन आलात? ते म्हणले, शिर्डीवरून जाऊन आलो. आणि मग म्हणलं, कसं चाललंय? काही नाही सर, लई टेन्शन आहे, लई प्रॉब्लेम आहे. म्हणलं, देवाचं दर्शन घेतलंय तरी सोल्युशन भेटलं नाही का? नाही ना सर, देव थोडी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना सांगितलं, साईबाबांच्या लेफ्ट आणि राईट साईडला एकीकडे श्रद्धा आणि सबुरी लिहिलंय, म्हणजे विश्वास आणि पेशन्स लिहिलंय. देवाला मिळवायला पण तुमच्याकडे विश्वास पाहिजे आणि संयम पाहिजे, सबुरी पाहिजे, पेशन्स पाहिजेत. या भौतिक जगातल्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन पाहिजे तर तुम्हाला तिथं पेशन्स आणि विश्वास गरजेचा आहे. तुमचा जो व्यवसाय आहे, तो जो व्यवसाय करतात तिथं तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्ही नवीन नवीन गोष्टी लर्निंग करणार, हार नाही मानणार आणि पेशन्स ठेवणार. तुम्हाला एखादं नातं टिकवायचे, तिथं पण विश्वास पाहिजे आणि तिथं पण संयम पाहिजे. कारण की या जगामध्ये कधी तुम्हाला मान भेटन, कधी अपमान भेटन, कधी यश भेटन, कधी अपयश भेटन, कधी सुख भेटन, कधी दुःख भेटन. कारण की या जगाला भगवान कृष्णाने टेम्पररी म्हटलंय आणि इथं दुःखालय म्हटलंय, सफरिंग वर्ल्ड आहे. म्हणून त्यांचा जन्म झेलमध्ये झालाय, महालमध्ये नाही झाला. मग मला असं वाटतं, जर तुम्ही चर्चला जाताय, मशिदीत जाताय, गुरुद्वारला जाताय, मंदिरात जाताय, असं सगळीकडे जाऊन आणि तुमचं मन परिवर्तन होत नसेल, तुमची भीती जात नसेल, संशय जात नसेल, तुम्हाला ओव्हर थिंकिंग होत असेल, तुम्हाला ट्रेस होत असेल, तर मग मला सांगा, तुम्ही खरंच भक्ती करू राहिलात का? खरंच दर्शन करू राहिलात का? खरंच त्या देवी देवताकडून शिकू राहिलात का? याचं उत्तर नो आहे मित्रांनो. कारण की फक्त पूजण्यामध्ये वेळ नका घालू. देवांनी ज्यांनी कर्म केलेत, त्यांच्या ज्या लीला आहेत, त्यांच्यावर परिस्थिती आल्यानंतर त्यांनी कसं स्वतःचा ॲटिट्यूड ठेवला, कसं सॅक्रिफाईस केलं, कसं फोकस केलं, कसं फॉरगिव्ह केलं, कसं ॲक्सेप्ट केलं, कसं ते खुश राहिले, हे शिकणं, हे अंडरस्टँड करणं आणि हे आपल्या जीवनात आणणं, याला खरं देवत्व म्हणतात, याला खरं अध्यात्म म्हणतात. आणि मला वाटतं हे घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये, मशिदीमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वाराला जायला